गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं आहे तुम्ही? तुमचं स्वागत आहे पुरोहित नागपूर युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आहे 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांत. तर मी गावावरून तर कालच आलो आज आहे मकर संक्रांत. तर मी खाजा घेऊन आलोय आपल्या मोठ्या पप्पाच्या घराकडे. तर इकडं आता स्वयंपाक वगैरे चालू आहे इकडं, आणि तो दादा तिकडे वगैरे बसले आहेत. मित्रांनो, हे माझ्या भावाची मुलगी सकाळी सकाळी का खात आहे स्पेशल मकर संक्रांतीचे. हे इकडे चालू आहे, इकडे बसून खात आहे बड्या बाहेर. आणि या साईडला तर पूर्ण वावरच आहे, कारण गावाच्या बाहेर घर आहे हा पूर्ण. बघा बघा. आणि हे एक दुसरी आहे, हे आता सकाळी सकाळी इकडं जेवण चालू आहे याच्या. आता मी पण घेतो इकडं, मी पण जेवण करतो. आणि माझी वहिनी न ताई पण लागते माझी. चला मित्रांनो, आज आहे मकर संक्रांती. तर आज पतंग उडवणं तर बनतंय. तर आज आम्ही पतंग उडवतोय आणि माझ्या स्लापवर पॅराफिट नाही आहे. तर इथं कसा आपण जेव्हा पतंग उडवतो तेव्हा मागं जायचे चान्स खूप जास्त राहते. तर आम्ही माझ्या स्लापवरून ना उडवता दुसऱ्याच्या स्लापवर चाललोय आम्ही. आणि आज आहे मकर संक्रांती. तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, आणि गोडगोड माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला ठीक आहे, आम्ही पतंग उडवतो आणि दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता आम्ही पतंग उडवतोय कारण माझे मित्र वगैरे आल्यात आणि पुरं मजा करू आज दिवसभर. पतंग उडवायच्या, पतंग कापायच्या आणि आपली पतंग द्यायचे बस. तिळगुळ खा ना गोड गोड बोला. हा, तिळगुळ खा आणि गोडगोड बोला. मित्रांनो, पतंग आम्ही उडवत आहोत, पर इकडे ना हवाच नाही, कारण आता उडतच नाही. आमची 1 2 3 पतंग अशीच फाटली आहे मांजानं. तर बघतोय, आणखी घेऊन येतोय पतंग, आणखी उडवतो. आहे 1 2 पतंग, आता उडते का तर ट्राय करतो आम्ही. अगर नाही उडलीस तर मग आम्ही दुसरी पतंग घेऊन येतोय आणि मग उडवतो. कारण इकडं खूप लोक उडवत आहे आणि त्यांची पण पतंग फाटली आहे आणि उडत पण नाही त्यांची पण, कारण हवाच नाही आहे तर कशी उडणार.
हवा म्हणजे मग आम्ही हवा हवा राहायची, हवा नाही राहिली तर आम्ही जिंदा राहिलो आमची एक असतो. पतंग फाटली होती हा. पर त्यानं दुसरी पतंगला कापून टाकला. हो का, म्हणजे आपली फाटली ना त्याची कपली. हो हो का, मग मजा आली का? हो का हो आणखी मजा करून? हो. हा ठीक आहे ना. मी नागपूरवालो होतो तुला मित्रांनो, आता आम्ही चाललोय आता पतंग घ्यायला, कारण आमची पतंग फाटली आहे अर्धी आणि अर्धी उडतच नाही आहे. तर जातो आम्ही पतंग घ्यायला, दाखवतो मग नंतर. चला मित्रांनो, पतंग तर आणलंय, पुष्कळ सारे पतंग आणलंय. आता आम्ही उडवतो न, दुसऱ्यांची कापतो पतंग. आमची नाही कटे मग. बघा हे खूप लोक आहेत इकडं. बाई हॅपी मकर संक्रांत. मी आता गोल गोल घुमली ती आमची बुरी बाई कशी पाहिजे तर. मित्रांनो, पतंग उडवून झाली आहे आणि हवा पण नाही आहे. आता सायंकाळी उडवणार. आता भूक लागली आहे तर पहिले जेवण करून येता. आमची पतंग पहा 5-5. 5-5 आहे. आमची 2-3 पतंग फाटली ते. हा, मोठीवाली पण होती. चला चला जाऊन चला. हे लहान लहान आहे. चला आता आम्ही जातोय न, जेवण वगैरे करतोय. चला मित्रांनो, आता मी जेवण करतो कारण भूक लागली आहे. आणि जेवणामध्ये बनलं आहे खिचडी, वालची भाजी आणि आहे गोडमध्ये खीर. तर मी पटकन खाऊन घेतो आणि तुम्ही पण या. चला मित्रांनो, खरी गावाकडची मजा मी आता तुम्हाला दाखवतो. का मजा आहे गावाकडनं, का नाही तर बघा. हे सगळे इकडं एन्जॉय करून राहिले. मग खूप लोक आहेत. तर अशी मजा राहते गावाकडं. आणि तुम्ही गावाकडून शहरात जाता नाही, जावं तर लागतं, कारण इकडं शिक्षण नाही आहे ना जास्त, तर शहराकडे जावं लागतं. पण खरी मजा तर गावाकडेच आहे. चला मित्रांनो, आमची पतंग उडवून झाली आहे. आज दिवसभरपासून आम्ही पतंग उडवत आहे न. आम्ही तर खूप पतंग कापलं आहे आणि आज पण उडवलं आणि उद्या पण उडवणार. कारण ना आमच्याकडं खूप सारी पतंग आहे. तर ते पतंग पूर्ण संपली पाहिजे आणि जेव्हापर्यंत संपत नाही तेव्हापर्यंत आम्ही उडवणार. आता कारण मी 2-4 दिवस मी इकडेच आहे, तर मी इकडं 2-4 दिवस पतंग उडवणार. म्हणून मला सुट्टी होती कॉलेजला, म्हणून मी नागपूरवरून इकडं आलो आहे. कारण मला 2-4 दिवस मिळालं पाहिजे का नाही पतंग उडवण्यासाठी. तर मला 3-4 दिवस आहे, तर मी 3-4 दिवस इकडं पतंग उडवणार आणि मजा करणार. आणि आता रात्र पण होत आहे, तर या ब्लॉगला इथंच एंड करू. आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. आणि गोड गोड माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला.